ववा या गावामध्ये कृषीविषयक अनेक कामं झालेली आहेत. याच कामाच्या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत. याच गावाचे तालुका कृषी अधिकारी श्री भाऊसाहेब आपल्याकडे उपस्थित आहेत. त्यांच्याकडनं आपण या कामांविषयी जाणून घेणार आहोत. ववा या गावाची निवड 2012-13 मध्ये आदर्श गाव संकल्प आणि प्रकल्प या योजनेअंतर्गत कृषी विभागामार्फत करण्यात आलेली आहे. या विभागामार्फत जी निवड करण्यात आली आहे हे कामं या ग्रामविकास संस्थेमार्फत करण्यात येणार आहेत. आणि या गावात मागच्या एक वर्षभरात 60 हेक्टर कंपार्टमेंट बंडिंग, त्याच्यानंतर लोकसहभागातून तलावातला गाळ काढलेला आहे, त्याच्यानंतर सभामंडपाचं बांधकाम, ही 3 कामं मागच्या वर्षी या संस्थेमार्फत झालेली आहेत. याच्या व्यतिरिक्त कृषी विभागामार्फत डीप CCTचं 60 हेक्टरपर्यंतचं काम मागच्या वर्षी पूर्ण झालेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त आणखी 8 विहिरींचं विहीर पुनर्भरणचं काम झालेलं आहे. आणखी 4 शेततळे झालेली आहेत. तर असे विविध विकास कामं म्हणजे पाणलोटाच्या संदर्भात जे येतं पाणी अडवण्यासाठी आणि जिरवण्यासाठी, तर ही कामं झालेली आहेत. आणि या कामातून लोकांना मागच्या वर्षीच्या दुष्काळानंतरचं जे वर्ष आलं तर त्या नंतरच्या वर्षात त्या लोकांना त्या कामाचा फरक जाणवलेला आहे. गावातली लोक फार म्हणजे सहकार्याची भावना आहे आणि त्या गावातल्या लोकांमध्ये एकी आहे. कोणतंही काम करताना गावातले शेतकरी असतील किंवा गावकरी असतील हे एकत्र येतात आणि वेगवेगळे विकास कामं करून घेण्यामध्ये त्यांचा सहकार्य नेहमीच आहे. तर कृषी विभागामार्फत जे आपण सेंद्रिय शेतीचं धोरण म्हणतोय, शासनाने मागच्या वर्षीपासून सेंद्रिय शेतीचं धोरण अंगीकारलेलं आहे. आणि याच्या अंतर्गत जे काही कामं असतील, मग सेंद्रिय शेतीमध्ये आपण वेगवेगळे कामं करतो. गावातले समजा तुमचे व्हर्मी कंपोस्ट खड्डे बांधणं, त्याच्यानंतर नॅडेप कंपोस्ट असतील किंवा तुमचं अमृत पाणी सारखे प्रकल्प असतील किंवा आणखी हिरवळीचे खतं पेरून ते जमिनीमध्ये काढणं, अशा विविध योजनेच्या माध्यमातून किंवा विविध उपाययोजनेद्वारे जमिनीतला जो सेंद्रिय कर्ब आहे तो वाढवून आपल्याला रासायनिक खताचा त्याच्या माध्यमातून वापर कमी करायचा आहे. आणि अशा माध्यमातून त्या दृष्टीने गावातल्या लोकांशी चर्चा करून आणि गावातल्या लोकांशी उद्युक्त केलेलं आहे. तर ह्या माध्यमातून चालू वर्षी आपण मोठ्या प्रमाणावर सेंद्रिय शेतीचा प्रचार आणि लोकांकडून काम करून घेणार आहोत. बरं, सामूहिक शेतीच्या संदर्भात आपण काय प्रयोग करणार आहात नेमके? आता सामूहिक शेतीच्या बाबतीत शेतकऱ्यांचे गट आहेत तसे गावामध्ये. आता याच्यापूर्वी कसं होतं, एक 2-3 वर्षापूर्वी रासायनिक खताची मोठ्या प्रमाणावर टंचाई होती आणि शासनाचं एक धोरण होतं का शेतकऱ्याला बांधावर खत पोहोच करणं. आता त्या माध्यमातून जे शेतकऱ्यांचे गट तयार झाले आहेत त्या माध्यमातून आपण शेतकऱ्याला बांधावर खत पोहोच केलेलं आहे. आणि त्या गटाच्या माध्यमातूनच मग शेतीत जे लागणाऱ्या निविष्ठा येतात, मग औषधं असतील, खतं असतील, बियाणं असतील किंवा इतर ज्या काही निविष्ठा ठिबक संचाची खरेदी असेल, ही एकत्रित जर केली तर आपल्याला त्या शेतकऱ्याचा खर्च कमी करता येतो, त्या निविष्ठाचा रेट कमी करता येतात आणि त्याची विक्रीची व्यवस्था जर आपण या गटामार्फत केली तर त्या विक्रीमध्ये सुद्धा शेतकऱ्याला 4 पैशाचा फायदा होऊ शकतो. तर अशा पद्धतीनं शेतकऱ्यांची गटामार्फत शेती करणं ही आपली एक संकल्पना लोकांमध्ये रुजवण्याचं काम चालू आहे. तर ववा या गावचे एक प्रतिनिधी बाबासाहेब आपल्याकडे उपस्थित आहेत. आपण त्यांना कृषीविषयक काही जाणून घेणार आहोत त्यांच्याकडनं. नमस्कार बाबासाहेब, तुमचं या कार्यक्रमात स्वागत. तुम्ही या गावचे प्रतिनिधी आहात, तुम्ही या गावचे ग्रामस्थ आहात. आपण कोणत्या प्रकारची शेती करता आणि कशा प्रकारे करता? हेच आपली शेतीचे समजा आपले शेणखत वापरायचं, पाणी द्यायचं, तर गांडूळ खत करू इथून पुढं तयार आमची अशी आहे आता झालेली आहे. त्याच्यानंतर मग ते कामं जे केले आता हे गटार जे होते पहिले खूप गटार होते आमच्या गावात. कुठं बिशानाचे वखंडे करडे असे राडा राहायचा, डास मच्छर खूप पोहायचं, थंडी तापी. आता नंतर मग आता ही संस्था आल्यापासून आम्ही साफसफाई केली तर आता थोडा फरक बी झालेला आहे. गावांच्या विकास कामामध्ये तुमचा नेमका सहभाग काय असणार आहे? संस्थेने सांगितलं असं करा, हे असं केल्यानं असं होईल, असे आमचे फायदे झाले, मग आम्ही तसं करू राहिले. तर आता CCT झाली त्यात पाणी तुंबल्यामुळं थोडं तर ते कमी पाऊस असून सुद्धा विहिरीला पाणी यायला आलं. आता पाऊसच खूप कमी असल्यामुळे आता शेतीच म्हणजे पाणी तर कमीच होतं, पण 2-2 फेऱ्या झाल्या पावसाच्या पाण्याच्या. गव्हाला 2-2-3, आपल्या ज्वारीला 2-3 आणि कपाशीला. बाकी काही दुसरं उत्पन्न काही घेतलेलंच नाही. मग पण तुमचं गाव स्वच्छ ठेवण्यासाठी तुम्ही काय करणार आहात? आम्ही महिन्याला याचं साफसफाई गावकरी येऊन सनी मिळून सगळे करून घेतो. समजा अंदाज पाहून जरा घाण वाटलं तर महिन्याच्या आत बी करू शकतो. ववा गावचे सरपंच नवनाथ गोरडे आपल्या सोबत आहेत. या संकल्पनेच्या संदर्भात बोलायचं झालं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक होईल, पूर्ण गाव मिळून आपण एकत्र आलो आणि एकत्र येऊन अजून गावाचा कसा विकास करता येईल ही महत्त्वाची बाब आम्हाला निदर्शनास आलेली आहे. व तसेच
गावाचा विकास करायचा समूह मिळून आपण सामुदायिक शेतीबद्दल कृषीविषयक माहिती जी मिळाली, सामुदायिक आपण 4 शेतकरी वेगवेगळ्या पिकाची जर केली, कापणी वगैरे असतो किंवा त्याच्यावर कीड नियंत्रण कसे येते, बरं सामुदायिक शेती केली आणि एकच वाहन आपण निवडलं तर एका वाहनावर येणारी कीड आणि एक जर व्यक्तीनं त्याच्यावर मार्गदर्शन मागितलं शेतकऱ्यांनी किंवा कुठली फवारणी करायची, एक शेतकरी जर विचार करून आला तर सगळ्या शेतकऱ्याला सांगीन आणि त्यामुळे सामुदायिक शेतीचा फायदा जास्त होईल. तसंच याच्यानंतर सामुदायिक शेतीवरील विषय झाल्यानंतर शेततळी तेव्हा सगळ्यात आमच्याकडं पर्जन्यमान हे खूप कमी आहे. पाठीमागं CCT सकाळ समूह आपली ग्रामविकास संस्था यांनी आमच्याकडे जो कार्यक्रम घेतला तर CCT आणि विहीर पुनर्भरण हा जो कार्यक्रम घेतला आणि एकच वर्षात आम्हाला त्याचा रिझल्ट मिळाला आहे. सध्याच इथं ह्या गावाच्या पाझर तलावातील जो गाळ काढला तिथं पाणी पण साचलं आणि आता इथं मागच्या वर्षी आम्ही टँकरनं पाणी देत होतो या गावाला. दुष्काळ असल्यामुळे तर होतीच, पण असं नियमित पण पाणी कमी पडायचं. यावर्षी विहिरीला भरपूर पाणी आहे आणि एकंदरीत याविषयी बोलायचं झालं तर ही संकल्पना खूपच चांगली आहे. पण गाव म्हटलं की आपल्याला असं दिसतं की अनेक लोकांमध्ये मतभेद असतात, अनेक प्रकारचे मतभेद असतात. मग अशा लोकांना एकत्र आणण्यासाठी आपण सरपंच म्हणून काय नेमकी भूमिका घेणार आहात, काय प्रयत्न करणार आहात? तरुण वर्गाची गटस्थापना यातून आम्ही करायचा निर्धार करणार आहे व तसेच युवक मंडळ. तसं आपण पूर्वी आपल्याकडं गावाकडं पद्धत होती काय, एक कुटुंब असायचं आणि एक कुटुंब असल्याच्या नंतर ते कुटुंब पूर्ण झटून कुटुंबातल्याच व्यक्ती काम करायच्या आणि त्या कुटुंबाचा विकास चांगला व्हायचा. आता दिवसेंदिवस ही कुटुंब आपली तुटत गेली आणि आजकाल आपण बघतोय काय कुटुंब ताटतूट झाल्यामुळं आपल्याला कसे प्रॉब्लेम आता उद्भवायला लागली. पण जुनं ते सोनं म्हणतात, हीच संकल्पना एक कुटुंब नसून गाव हे एक कुटुंब असलं पाहिजे आणि हे कुटुंब एक झाल्याच्या नंतर गाव काय कायापालट करू शकतं हे फलश्रुती आमच्याकडे तर आता मिळालेलीच आहे. कारण की 2-4 वर्षापूर्वी वावागावची कुठली ओळख नव्हती. वावागाव एकत्र आलं, वावागावात श्रमदान झालं, श्रमदान झाल्यामुळे फायदे झाले लोकांचे. तसंच आता एकत्रित असल्यामुळं प्रत्येक अधिकारी वर्गाचं या गावावर लक्ष आहे. तुम्ही या गावचे प्रतिनिधी आहात, एक ग्रामस्थ आहात. तुमचा संपूर्ण गाव हा व्यसनमुक्त आहे. त्यामागची नेमकी कारणं काय आहेत? आम्हाला खूप आनंद वाटतो की तुमचा संपूर्ण गाव व्यसनमुक्त आहे. कशा प्रकारे हा गाव तुमचा व्यसनमुक्त झालेला आहे? व्यसनमुक्त म्हणजे आम्ही जे गुटखा आहे ते गावात विकू देत नाही दुकानदाराला आणि जे मादक पदार्थ दारू जे ते गावापासून 1-5-6 किलोमीटरच्या अंतराच्या आतमध्ये आम्ही कोणाला विकू देत नाही. व्यसनापासून दूर राहिल्यामुळं जे समजा दारू पिऊन जे समजा आजार व्हायचे ते कमी झाले आणि जे ते कामात लक्ष नव्हतं, ते दारू पिऊन शेतीतलं कमी लक्ष येतं, उत्पन्न कमी व्हायचं. पण व्यसनमुक्त झाल्यामुळे शेतीत तर जास्त लक्ष झालं आणि उत्पन्नात वाढ झाली, कामाला लागला शेतकरी. ववा गावच्या ग्रामविकास संस्थेचे सचिव श्री नरहरी शिवपुरे आपल्यासोबत आहेत. सुरुवातीपासूनच ववा हे गाव एक औरंगाबाद जिल्ह्यामध्ये पैठण तालुक्यामध्ये विकासापासून वंचित असे अडवळणी अशा प्रकारचं एक छोटंसं गाव होतं. पण ववा ग्रामस्थांची एक खासियत आहे की इथले जे ग्रामस्थ आहेत हे ग्राम सुधारण्याचे छोटे छोटे जे प्रयोग आहेत, मग ते महिला विकासाचं काम असेल, ग्राम स्वच्छता परिसराचं काम असेल, असे अनेक छोटे छोटे ग्राम सुधारण्याचे प्रयोग ववा ग्रामस्थांनी यापूर्वी पण ग्राम विकास संस्थेच्या माध्यमातून आपला विकास आपल्या हाती या प्रकल्पाच्या अंतर्गत गावामध्ये शेततळ्याचं काम असेल, वनराई बंधाऱ्याचं काम असेल, महिला बचत गटाचं काम असेल, असे अनेक ग्राम सुधारण्याचे उपक्रम ववा ग्रामस्थांनी राबवलेले आहेत. या उपक्रमाची नोंद घेऊन महाराष्ट्र शासनानं आता नव्याने आदर्श गाव संकल्प आणि प्रकल्प या प्रकल्पामध्ये महाराष्ट्र शासनाने या गावाचा समावेश केलेला आहे. या गावाचा या प्रकल्पामध्ये समावेश झाल्यानंतर प्रकल्पाच्या सुरुवातीपासून ते आजतागायत गावातल्या ग्रामस्थांचं क्षमता बांधणी प्रशिक्षण असेल, हिवरे बाजार इथं काढण्यात आलेली सहल असेल, गावामध्ये पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्पाची जी कामं सुरू झालेली आहे त्याच्यामध्ये कंपार्टमेंट बंडिंग आहे 60 हेक्टरवर झालेलं, डीप CCT आहे 60 हेक्टरवर झालेलं, सकाळ माध्यम समूह आणि ग्राम विकास संस्थेच्या आणि ग्रामस्थांच्या पुढाकारातनं इथं गेल्या वर्षी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यामध्ये
तीव्र पाणी टंचाई होती. या तीव्र पाणी टंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाझर तलावातलं गाळ काढण्यात आला. त्याच्यामध्ये भूजल साठा मोठ्या प्रमाणात यावर्षी साठलेला आहे. ह्या सगळ्या एकत्रित कामाचा परिणाम म्हणून यावर्षी अशी परिस्थिती होती की ज्या भागामध्ये कामं पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्पाची झालेली आहेत त्या भागामध्ये विहिरीच्या भूगर्भजलाची पातळी वाढल्यामुळे शेतकऱ्यांना कपाशीसाठी फळबागासाठी पाणी उपलब्ध झालं. पण ज्या भागामध्ये पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्पाची कामं झालेली नव्हती त्या भागामध्ये शेतकऱ्यांना पिण्यासाठी असेल फवारणीसाठी असेल हे पाणी घरून शेताकडे त्यांना घेऊन जावं लागत असं. तर यामुळे आता ग्रामस्थांना हे आत्मविश्वास त्यांना आता प्राप्त झालेला आहे की या पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्पाच्या कामामुळे आपण आपलं गाव जलसमृद्ध करू शकतो. या गावात निर्माण केलेल्या महिला बचत गटाच्या संदर्भात आपण या गावकऱ्यांशी चर्चा करणार आहोत. या गावातील महिलांशी चर्चा करणार आहोत. आपण कोणत्या महिला बचत गटाच्या प्रतिनिधी आहात? साईराम महिला बचत गट. बरं, आपल्या बचत गटाच्या माध्यमातून कोणता व्यवसाय आपण नेमका करतो? बचत गटाच्या माध्यमातून आम्ही शेळी पालन हा व्यवसाय करत आहोत. किती महिला करतात? 10 महिला. तुमचं आर्थिक उत्पन्न वगैरे किती मिळतं तुम्हाला? आमचं आर्थिक उत्पन्न 21-22 हजारापर्यंत पसरलेलं आहे. कधीपासून सुरू केलेला आहे हा बचत गट? आणि 4/6/2012 पासून. आणि आता किती महिला त्याच्यामध्ये कार्यरत आहेत? 10 महिला आहेत कार्यरत. मग कशा प्रकारे हा व्यवसाय तुम्ही सुरू केलेला आहे? ही प्रेरणा नेमकी कशी मिळाली तुम्हाला? ग्रामविकास संस्थेचे अधिकारी येतात आणि त्यांनीच आमच्या महिलांना एकत्र येऊन गट स्थापन केला आणि महिला आता चांगल्या सक्षम मानल्यात. बरं, शेळी पालनाचा व्यवसाय करावा असं का वाटलं? शेळी पालन हा शेतीस जोड धंदा म्हणून शेळी पालन हा व्यवसाय महिलांना करावा असं वाटलं. बरं, किती शेळ्या आहेत आपल्याकडे आता? आणि प्रत्येकाकडे एक 10 महिलाकडे 10. पण मग या माध्यमातून तुम्हाला आर्थिक बचत तुम्ही कशा प्रकारे करता? शेळी पालनाचा व्यवसाय करून शेळीच्या त्या पिल्ल विकून त्याचा पैसे हे करतात. उषा कुलकर्णी, अंगणवाडी कार्यकर्ती आहे मी आणि बचत गट पण आहे, त्याची सभासद आहे. अध्यक्ष सचिव वेगळे आहेत. पण आपल्या बचत गटाच्या माध्यमातून आपण कोणता व्यवसाय करता? आम्ही असे देवाण घेऊन म्हणजे पैसे ज्याला जास्त गरज आहे त्याचे व्याजाने पैसे द्यायचे कमी दरात आणि त्यावर जे उत्पन्न येईल त्याचंच आम्ही हे करतो. आम्ही असं धंदा वगैरे काही करीत नाहीत. पण आता किती महिला आहेत तुमच्या बचत गटामध्ये? एकूण 12 महिला. आणि मासिक तुमची उलाढाल काय आहे? 2-3 हजार रुपयाची होती. प्रत्येक महिला बचत गटाचा फायदा कशा प्रकारे होतो? ते व्याजाचा पैसा वाटून घेणे त्याच्यातच आहे. आणि काही व्यवसाय करतात, कोणी शेळ्या घेतात, काही कोंबड्या वगैरे. या महिला बचत गटाच्या माध्यमातून तुम्ही काय नेमकी मदत करणार आहात गावाला? गावाला म्हणजे परिसर स्वच्छता, गावातील स्वच्छता, तसेच ते संडास टॉयलेट वगैरे बांधणं त्या कामात मदत केली. आणखीन सर्व महिलांना बोलावणे, सर्व कार्यक्रमांना त्यांना सक्षम करणे, महिलांमध्ये जागृती निर्माण करणे, या तुम्ही कार्यक्रमाला याबद्दल हे केलं. तुमच्या बचत गटाच्या माध्यमातून तुम्ही महिलांना कर्ज देता. किती महिलांना आतापर्यंत कर्ज दिलेलं आहे? आणि सगळ्याच महिलांनी घेतलेले आहे असं. आणि या कर्जाची परतफेड कशा प्रकारे केली जाते? महिन्याला मग जी फी असते ना, जे कर्जाचं हे येईल ते भरायचं त्याच्यासोबत. आणि वेळच्या वेळी देतात महिला? नाही दिलं तर दंड लावायचा त्यांना. दंड किती असतो? 5 रुपये 10 रुपये असं. आपल्या बचत गटाचं नाव काय आहे? धनलक्ष्मी स्वयंसहायता बचत गट. बरं, या बचत गटाच्या माध्यमातून आपण नेमका कोणता व्यवसाय करता? व्यवसाय आत्ताच एक ठरवला शेळी घ्यायचा. तर मग शेळी पालनाच्या व्यवसायासाठी तुम्ही कुणाची नेमकी मदत घेणार आहात? या व्यवसायाच्या संदर्भात काय तुम्हाला माहिती आहे? नाही, ह्या ताईंना दिली माहिती आहे. कर्ज देणार समजा त्यातूनच करणार. बरं, तुमच्या गावाने एक गाव एक परिवार ही संकल्पना स्वीकारलेली आहे आणि या संकल्पनेअंतर्गत तुमच्या गावाचा विकास होणार आहे. तर या विकास कामांमध्ये तुमचा नेमका सहभाग काय असणार? मी प्रत्येक कार्यक्रमामध्ये हजर राहणार, श्रमदान करणार, आज सर्व प्रकारची मदत करणार त्यांना. पण आतापर्यंत जी काही विकास कामं झालेली आहेत त्याच्यामध्ये तुमचा सहभाग काय होता नेमका? हजर राहत होतं प्रत्येक याला. आपण कोणकोणती कामं केलेली आहेत आपण? श्रमदानाचं असं ते बंधाऱ्याच्या कामात मदत केलेली. मी ज्योती पगारे ग्रामविकास संस्थामध्ये सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करते. बरं, गावाच्या विकास प्रक्रियेत तुमची भूमिका नेमकी काय आहे? माझी भूमिका अशी आहे की जे महिलांचं सबलीकरण आहे, महिला सक्षम झाल्या पाहिजे, प्रत्येक गोष्टीमध्ये महिलांचा अधिकार त्यांना मिळाला पाहिजे, ही माझी भूमिका गावामध्ये आहे. एकंदरीत महिला एकत्रित करून आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये उपक्रमामध्ये त्यांना सहभागी करून घेणं. इवन गावामध्ये किशोरीमध्ये पण महिलांचा सहभाग सक्रिय आहे. इवन वृक्षारोपण झालं, परत माता बाल संगोपन, याच्यामध्ये पण महिलांचा खूप सहभाग आहे. याच्यामध्ये मी महिलांना एकत्रित करून आणि त्यांना जाणीव करून देते की आपण महिला घरात न बसता आपण बाहेर जाऊन आणि आपला गाव आणि आपल्या गावातील काही महिलांना पण याच्यामध्ये सहभागी करून घ्यायला पाहिजे. आपण सक्षम झाले पाहिजे. प्रत्येक गोष्टीसाठी
आपण पुरुषांनाच हे करायला नाही पाहिजे की मला ही गोष्ट पाहिजे, मला आता आपण हात पसरायला नाही पाहिजे, कारण आपण छोट्या छोट्या गोष्टी आपण स्वतःही करायला शिकलं पाहिजे. म्हणून त्यांना बचत गटाची संकल्पना मी सांगितली आणि त्या संकल्पनेच्या माध्यमातून मी त्यांना सक्षम केलं, त्यांचे बचत गट स्थापन केले. आणि माझ्या ह्या गावामध्ये टोटल 8 ते 9 बचत गट आहे, महिला बचत गट. प्रत्येक महिला बचत गटामध्ये 10 ते 12 महिला आहेत. ह्या महिलांची बचत मासिक बचत 1500 ते 1000 ते 1500 आहे. आणि ह्या बचत गटामधून त्यांना अंतर्गत व्यवहार त्यांचा खूप चांगला आहे, कारण प्रत्येकाला काही ना काही गरज पडत असते. प्रत्येक वेळेस कोणाकडून जास्त पैशाची पर्सेंटेजनी पैसे न घेता आपण आपल्या बचत गटातून कमी पर्सेंटेजने पैसे घेऊन आपले जे काय गरजा असतील त्या भागवतात. आणि खूप चांगलं त्यांचं सहकार्य आहे ग्रामविकास संस्थेला. पण गावामध्ये पण प्रत्येक उपक्रमामध्ये त्या सहभागी होतात. जर एक आपल्यामधला मीपणा तुम्ही बाजूला टाकला की मला माझ्या गावाचा विकास करायचा, माझ्या कुटुंबाचा करायचा, माझ्या महिलांना मला सोबत घेऊन विकास करायचा आहे, तर निश्चितच गाव विकासाच्या मार्गावर जाणार आहे. आणि बचत गटातून तुम्ही तीच एकी दाखवून देणार आहात. बचत गट हा सगळ्यात महत्त्वाचा तुमचा मार्ग आहे. पाण्याचा प्रश्न इथं गहन आहे की मोठी जनावरं पाळायला खूप कसरत होत असेल, सगळा कोरडा चारा असेल माझ्या मते, पण शेळीपालन जर या ठिकाणी तुम्ही केलं तर ते नक्कीच आज 1 असतील तर उद्या 2 होईल, 2च्या 4 होईल, असं करून एक कुटुंबाला हातभार लागणार आहे. आणि जसे महिलांचे बचत गट झाले तसे पुरुषांचेही बचत गट झाले पाहिजे. प्रत्येकी कुटुंबातून निदान तुम्ही 200-200 रुपये 500 रुपयाची जरी पती पत्नीची बचत झाली आणि गावाची आर्थिक बँक झाली तर खूप मोठा गावाचा विकास होणार आहे. पाण्याच्या संदर्भात पण तुम्ही बरेच या ठिकाणी प्रयोग केलेले आहेत, चर खोदलेले आहेत. आणि हे सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याला या विकासामध्ये, गावाच्या विकासात करायचे आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, त्यानंतर ज्योतिबा फुलेंनी आपल्याला त्यावेळेसच ऊर्जा साक्षरता आणि जलसाक्षरता शिकवली होती. त्यावेळेस त्यांनी एवढे प्रयत्न केले, त्यांनी जवळपास संकल्पचित्र धरणांची तयार केली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1946 मध्ये. आणि आज आपल्याला जाग आली आहे. आज आपल्याला तब्बल किती वर्षांनी आज आपण जागे होतो की पाण्याचा प्रश्न किती गहन आहे. पण त्याच वेळेस त्यांनी जर त्यांच्या ह्याच्यावर विचार, त्यावेळेस त्यांनी स्वतः एक अभियंता होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, घटनेचे शिल्पकार तर होतेच, पण ज्यावेळेस धरणांची कामं चालू होती आपल्याकडे बघा की फक्त मंत्री जर असेल कोणी एखादं पद दिलं तर फक्त धरणाचं काम चालू आहे, बाहेरून येऊन एक फक्त त्यांच्या मागे 4-5 लोक राहणार, फेरफटका मारणार, निघून जाणार. पण स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जर तुम्ही वाचलं चरित्र त्यांचं वाचा, त्यावेळेस ते ज्या धरणाचं काम चालू होतं तर ते तिथं जाऊन 4-4, 5-5 तास अहोरात्र बसून ते बघत होते की कसं काम चालू होतं आंबेडकरांचं. म्हणजे ती धरणाची कामं कशी होत आहे, ते इंजिनियरांशी संपर्क करत होते. म्हणजे त्यावेळेस त्यांना एवढी कळकळ तळमळ होती की त्यावेळेस पाण्याचा त्यांनी एवढा गहन प्रश्न मांडला. त्याच जर वेळेस आपला विचार त्या ठिकाणी गेला असता, त्यांनी जर त्यांच्या विचाराला धरून जर आपण गेलो असतो तर आज इतक्या भयंकर दुष्काळाला आपल्याला सामोरं जावं लागलं नसतं. म्हणून जुनं काय होतं त्याचा आता पुन्हा नव्याने आता या ठिकाणी आपल्याला सुरुवात करावी लागते. आज आपल्याला महत्त्व पडलंय की चर का खोदायचे किंवा बंधारे का घालायचे, पाणी का अडवायचं, पाणी का जिरवायचं. नाही तर आपल्याला सवय होती पाणी जास्त झालं की रान उपळलं की दुसऱ्याच्या रानात काढून द्या, ही आपली अजूनही सवय आहे. पण असं कधी वाटणार नाही की बाबा घराच्या छपरावरून एवढं पाणी पडतंय मग कुठंतरी खाली टाकी करावी आणि ते पाणी साठवावं. आज त्याची गरज आहे आणि आज सुरुवात याची तुमच्या गावात झालेली आहे. तुम्हाला पाण्याचं महत्त्व समजलेलं आहे, हीच सगळ्यात मोठी भाग्याची गोष्ट आहे. आणि असेच सगळे मुद्दे घेऊन आम्ही या ठिकाणी प्रत्येकजण थोड्या मुद्द्यांवर तुम्हाला इथं मार्गदर्शन करणार आहेत. मी सर्वप्रथम नरहरी शिवपुरेंचं स्वागत करेन आणि त्यांचे आभार देखील मानेन, कारण त्यांच्या आग्रहाखातर आम्ही आज तुमच्या गावाला भेट द्यायला आलेलो आहोत. तुमच्या गावामध्ये जी विकास कामं सुरू झालेली आहेत त्याची दखल घेण्यासाठी आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत. अर्थात म्हणूनच तुमच्या विकास कामांच्या माध्यमातूनच तुमचा गाव हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळा गाव ठरणार आहे. 1.5 वर्षापूर्वी आपल्या बीड जिल्ह्यामध्ये अंबुरा जे गाव आहे ते गाव देखील तुमच्यासारखंच होतं, अविकसित गाव होतं. तिथे दुष्काळाचं गाव होतं, तिथे पाणी नव्हतं, रस्त्यांचा विकास झालेला नव्हता, शेतीचा विकास नव्हता. आणि लोकसहभागातून, लोकवर्गणीतून जवळजवळ 15 किलोमीटरचा रस्ता त्या लोकांनी तयार केला गावासाठी. म्हणजे एक फार मोठं काम होतं. महत्त्वाचा मूलाधार म्हणजे तुम्ही सर्वांनी एकत्र या. गाव म्हटलं की गावामध्ये भेदाभेद खूप असतात. म्हणजे आपल्याकडे जातपात असते, तो वेगळ्या जातीचा, हा वेगळ्या जातीचा, तो स्त्री पुरुष, नेहमी स्त्रियांना गाऊन लेखलं जातं म्हणजे पुरुषांच्या तुलनेत, आणि ती आपली एक सामाजिक धारणा आहे, मानसिकता आहे. हे सगळ्या प्रकारचे जे भेदाभेद आहेत ते तुम्ही अगोदर बाजूला सारा. सगळ्यांनी एकत्र येऊन एक परिवार बनवा.
हा सगळ्यात महत्त्वाचा मूलाधार आहे. परिवार बनवल्यानंतर त्यामध्ये 2 सूत्र आहेत. एक म्हणजे तुमच्या गावाची वॉटर बँक निर्माण करा आणि तुमच्या गावामध्ये जे काही पाण्याचं दुर्भिक्ष आहे, पाण्याची समस्या आहे, त्यावर मात करण्यासाठी तुमच्याच गावात तुम्हाला शेततळी निर्माण करता येतील, तुम्हाला गावतळी निर्माण करता येतील. तुमच्या गावात ज्या जुन्या विहिरी आहेत त्या विहिरींचं तुम्हाला पुनर्भरण करता येईल आणि कुणावरही अवलंबून न राहता हे जे काही पावसाचं पाणी पडतं आहे त्या पावसाच्या पाण्याचा सुयोग्य असा शास्त्रोक्त पद्धतीने जर तुम्ही संचय केला तर त्याचा फायदा तुमच्याच गावाला होणार आहे. महिला बचत गट, पुरुषांचे बचत गट आणि स्त्रियांचे बचत गट या बचत गटाच्या माध्यमातून तुम्ही स्वतःची एक आर्थिक बँक तयार करा आणि आर्थिक बँक तयार केल्यानंतर मग प्रत्येक महिन्याला एक कार्यक्रम हातात घ्या. त्याच्यामध्ये मग तुमच्या गावात संपूर्ण सेंद्रिय शेती तुमच्या गावात व्हायला पाहिजे, तुमच्या गावातील पाण्याचा प्रश्न असेल, तुमच्या गावात विविध रोजगार सुरू करण्याचा प्रश्न असेल, अशा अनेक प्रश्न किंवा समस्या असतील. आपल्या अवतीभोवती तुम्हाला ग्रामीण भागामध्ये प्रत्येकाच्या घराभोवती एक आवार असतं, एक शिवार असतं आणि शिवाराची जागा मोकळी असते. त्या शिवाराच्या जागेमध्ये जर तुम्ही परसबाग फुलवलीत, आता परसबाग फुलवताना तुम्ही साधा विचार करा की तुम्हाला रोजच्या दैनंदिन व्यवहारात तुमच्या स्वयंपाकासाठी कोथिंबीरी लागते, कढीपत्ता लागतो, लिंब लागतात, मिरची लागते, अशा काही नित्यनेमाच्या तुमच्या व्यावहारिक वस्तू असतील त्या घ्या किंवा पालेभाज्या घ्या. वांगी आहेत, दोडकी आहेत, कारली आहेत, अशी फळभाज्या घ्या. फुलझाड आहेत, देवासाठी आपल्याला फुलं लागतात, जास्वंदीचं फुलझाड असेल, शेवंती असेल, पारिजातक असेल, अशा प्रकारची फुलझाडं असतील किंवा फळझाडं असतील. अशी फळझाडं किंवा फुलझाडं तुम्ही अगदी मोफत तुम्ही तुमच्या शिवारामध्ये फुलवू शकता. तुम्ही वर्षाला जवळजवळ 1 लाखाची बचत करू शकता. म्हणजे मासिक स्वरूपात तुम्ही काही हजाराची बचत करू शकता किंवा काही शेकड्यांची बचत करू शकता आणि वर्षाला 1 लाखाचं उत्पन्न तुम्ही बचत करू शकता या परसबागेच्या माध्यमातून. प्रत्यक्षात तुम्ही इकडे अंमलबजावणी केली पाहिजे या संकल्पनेची. आणखी मला काही गोष्टी सांगायच्या आहेत. एक म्हणजे आम्ही आता येताना निरीक्षण केलं, तुमच्या गावाकडे येताना जो रस्ता होता दोन्ही बाजूला आम्ही बघत होतो, तिकडे सगळीकडे आम्हाला दुष्काळग्रस्त असं वातावरण दिसलं. हे दुष्काळग्रस्त वातावरण का निर्माण झालेलं आहे त्याचा तुम्ही शोध कधी घेतलेला आहे का? तर तुमच्या गावाचा विकास होऊ शकतो, तुमचा गाव हरित होऊ शकतो, तुमच्या गावात शेती फुलवली जाऊ शकते, अधिक तुम्ही उत्पन्न कमवू शकता, उत्पादन कमवू शकता. पृथ्वी तलावर बांबूचं 200 दशलक्ष वर्षांपासून अस्तित्व आहे. सिंह, वाघ, हत्ती इत्यादी प्राणी राहण्यासाठी अधिकाधिक बांबूंची बेटं जिथं असतील तोच भाग निवडतात असं संशोधनात आढळून आलं आहे. तसंच बांबूंपासून बनवण्यात येणाऱ्या विविध वस्तू आणि साहित्य यावर भारतात सध्या 10 लाख लोकांना रोजगार उपलब्ध होत आहे. याचबरोबर बांबूची क्षमता आणि गुणवत्ता यांचा व्यवस्थित उपयोग केला तर 40 लाख लोकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. आपल्या जर उपलब्ध असलेल्या जमिनीची उत्पादन क्षमता वाढवायची असेल, पडीत जमिनी उत्पादनक्षम बनवायच्या असतील तर बांबूचे बहुउपयोगी असे उपयोग आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं बांधकाम, स्ट्रक्चरल डिझाईन, पेपर इंडस्ट्रीसाठी कच्चे मटेरियल, रॉ, पल्प, पॅनल बोर्ड इंडस्ट्रीज याच्यामध्ये प्रामुख्याने बांबूचा उपयोग केला जातो. बांबूचे मुळं, पानं याचा देखील आपल्या दैनंदिन जीवनामध्ये उपयोग असतो आहे. पानापासून छप्पर शेकरणे किंवा शेतकरी शेकरण्यासाठी बांबूची पानं वापरतात. काटेरी फांद्या असतात त्या फेन्सिंग करता वापरल्या जातात. बांबूचे जे नोड्स असतात, कल्म्स असतात, ते कल्म्स आपण विविध उपयोगात आणत असतो आणि याच्यामध्ये सिलिकॅसियस डिपॉझिट्स असतात, ते आयुर्वेदिक मेडिकल ट्रीटमेंटमध्ये वापरले जातात. त्याचा प्रामुख्याने अस्थमा, कफ आणि पॅरालिटिक डिसीजेस याच्याकरता वापर केला जातो. बांबूचे नवीन शूट्स जे येतात ते अतिशय चविष्ट असे असतात. डेलिशियस फूड्स म्हणून एशियन कंट्रीजमध्ये एक्सपोर्ट केलं जातं. बांबूचे मूळ, रायझोम, रूट, बिया या सर्वच बाबींचा वेगवेगळ्या कारणामध्ये उपयोग केला जातो. त्याच्यामध्ये प्रामुख्याने रायझोम जे आहेत हँडीक्राफ्ट्स जे बनवले जातात, डेकोरेटिव्ह हँडीक्राफ्ट्समध्ये त्याचा वापर केला जातो. फर्निचर्स, इम्प्लिमेंट्स, ॲग्रिकल्चर इम्प्लिमेंट्स याच्यामध्ये बांबूचा उपयोग केला जातो. शेतकऱ्यांच्या पडीक जमिनीवर आणि बांधांवर सुद्धा बांबूची लागवड करता येते. त्याचबरोबर मातीची धूप तसंच पूर नियंत्रणासाठी बांबू महत्त्वाचा आहे. जमिनीचा प्रकार आणि पाण्याची उपलब्धता यानुसार लागवडीचं अंतर ठरवावं. बांबूमध्ये प्रामुख्याने या लागवडीकरता आपल्याला नियोजन शेतकऱ्यांच्यासाठी अशा पद्धतीने केलं पाहिजे की सर्वसाधारण जानेवारी ते मार्च अखेरपर्यंत 5 बाय 5 मीटर अंतरावरती बांबूच्या खड्ड्यांची आखणी केली पाहिजे. आखणी केल्यानंतर बांबूचे
2 बाय 2 बाय 2 फुटाचे किंवा 1 बाय 1 बाय 1 मीटर आकाराचे खड्डे खोदणे. ते खड्डे खोदले की एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये चांगल्या सभोवतालच्या मातीनं किंवा बाहेरची माती खत याचं मिश्रण करून ते खड्डे भरणी करणे आणि साधारणपणे पहिल्या पावसाच्या वेळेस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये चांगली वाढ झालेली बांबूची रोपं रायझोम्स याच्या माध्यमातून लागवड करणे. लागवडीच्या पूर्वी खड्ड्यामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट जर आपण घातलं तर बांबूची वाढ निश्चितपणे चांगली होऊ शकते. आणि बांबूला पहिल्या वर्षी सर्वसाधारणपणे लागवड केल्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये, ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये आणि जानेवारी फेब्रुवारी या दरम्यान 3 वेळा भर बांगलन देणे. मार्च महिन्यामध्ये मल्चिंग करणे की जेणेकरून पाण्याची आवश्यकता बांबूला कमी लागेल, उष्णतेपासून त्याचं स्वतःचं संरक्षण होईल. अशा प्रकारचं बांबूची देखभाल केली असता आपल्याला मेसकाठी आणि मानगा याचं उत्पादन शेतकऱ्यांना 6व्या वर्षापासून होऊ शकतं. आणि या बांबू लागवडीच्या कामी त्याचा इतर प्रकारचा अभ्यास केला असता 5 ते 7 प्रकारांना आपण ही बांबू लागवड करू शकतो. त्याच्यामध्ये बियापासून रोपं निर्मिती करता येतात. कोल्हापूर जिल्ह्यात कागल इथल्या सामाजिक वनीकरण विभागाच्या मध्यवर्ती रोपवाटिकेत बांबूंची रोपं विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बांबूसह निसर्गातील दुर्मिळ आणि बहुउपयोगी वृक्षांची रोपंही इथं उपलब्ध आहेत. बांबूंच्या जगात 77 जाती, सुमारे 1250 प्रजाती सापडतात. भारतात 136 प्रजाती असून एकट्या अरुणाचल प्रदेशात 52 प्रजाती आढळून आल्या आहेत. बांबूत उष्णतारोधक गुण आहे, त्यामुळे हिवाळ्यात घर उबदार आणि उन्हाळ्यात थंड राहण्यास मदत होते. उष्णतारोधक गुणामुळेच बांबूचं वैश्विक तापमान नियंत्रणात वेगळंच महत्त्व आहे. प्रत्येक वर्षाला सुमारे 4 इंच जाडीचा पाल्याचा थर जमिनीवर पसरतो. त्यामुळं पावसाचं पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते. त्याचबरोबर विकसनशील देशात सुमारे 80% लोक प्राथमिक औषधोपचारासाठी पारंपरिक वन्य वनस्पतींवर अवलंबून आहेत. या आणि अशा अनेक बहुउपयोगी बांबूची लागवड शेतकऱ्यांनी अधिकाधिक क्षेत्रावर करावी.